बाई सारखं दिवसभर आवरीत राहावा. आताशी पुढे एवढे मोठे भांडे घासले आणि फरच्या पुसून झाल्या. आता मोडते बाई, आता जराशी बसत ते काहीच काम नाही करणार. आता फार जीव असा नुसता थकून जातो. सारखं उभं राहावं लागतं दिवसभर. सारखं धुणं झालं का भांडे, भांडे झाले का धुणं, फरच्या, स्वयंपाक, सारखं दिवसभर उभंच राहावं लागत. चला आता आवरलंय सगळं. आता घडीवर मोबाईल तरी पाहत बसते. मोबाईल पाहायला बी भेटा बाई टाईम. सारखं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामच नसतं. बापरे, चला आता 5-10 मिनिटं मोबाईल तरी पाहते. काय भारी भारी गाणी बाई मोबाईल मध्ये. मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याक, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. कोण आलं? सावकार हॅलो. या ना या ना. फोन तर करायचा ना आधी. अहो फोन करून असे काम राहते का? त्याला यावंच लागत घरी. फोन करून का बरं? म्हणजे फोन करून आले असते तर मग पटकन चहा ठेवला असता ना तुम्ही यायच्या आधी. अहो फोन जर केला ना, माणूस धाका बेन कुणी काही अंग ते अंग जात, कुठे जाऊन बसत. त्याच्यामुळे ना असा अपघात यावा लागत. हा सावकार आहे. हा हा, बसा ना सावकार. हा बसतो ना. बोला काय काम काढलं? आता काम काय काढलं म्हणजे तुम्ही ओळखून घ्या. सावकाराचं काय काम राहतंय बा. ऐका बाई, बाकीचा मला टाइमपास चालणार नाही. ते माझे पैसे मला टाकावं. आता लय दिवस झाले मी एक तर कोणाला रेंगळत नाही एवढा. पण आज आहे ना, पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही. याला खोटे सावकार म्हणत्या. अहो मी काय म्हणते, खोटे सावकार तुम्ही आले ते बरंच झालं नाही का. पण पैशाचा बंदोबस्त अजून झाला नाही ना. ते मानावऱ्याला 2-3 महिने कंपनीने पगार दिला नाही. आणि आता एका महिन्याचा दिला तर तो घरातच किराणा आणि ह्या आण ते आण. तुम्हाला द्यायला पैसेच नाही ना सावकार. मी काय म्हणतो, पैसे घेताना तुम्ही असं बोलले, तुम्हाला लाज नाही वाटली का त्या टायमाला पैसे घेतले तेव्हा? का हा सावकार आहे बा? खोटा सावकार सोपा नका समजू तुम्ही. शांताबाई ऐका, माझं जरी आडनाव खोटे असलं तर मला सगळं खरंच लागत. हा मग मी कुठं काय म्हणते सावकार, तुमचं आडनाव खोटे ना. तुम्ही खोटं बोलत असं थोडंच मी म्हणले. नाही तुम्हाला वाटल. नाही अहो असं थोडंच आहे. आता तुम्ही एवढा पैसा व्याजाने वाटीत आहे आणि तुम्हाला कोण खोटं म्हणणार आहे? तेच बा म्हणलं, तुम्ही म्हणत्या काय? नाही असं काहीच आमच्या मनात नाही येत. पण मी काय म्हणतो, माझ्या पैशांची हालचाल करा बरं. ते बाकीचं मला काही सांगूच नका. नवऱ्याचा पगार नाही झाला आणि तो कंपनीत नाही गेला, त्याच्याशी मला काही घेणं नाही. बापरे, सावकार तर लय चिडले. आता काय सांगावं या सावकाराला. मी काय म्हणते, खोटे सावकार अजून आम्हाला 8-10 दिवसाची मुदत द्या फक्त. 8-10 दिवसाची मुदत नाही काहीच नाही का शांताबाई? आता आहे ना, तुम्ही म्हणते ना 8-10 दिवसाची मुदत द्या. छा हे जमू शकत नाही. जर तुमचं खूप झालं, आज या उद्या देऊ परवा देऊ हे ऐकताय ना, माझ्या डोक्यात किडे पडायची वेळ झाली. शांताबाई, नसल तुमच्या का आज पैसे तर तुम्हाला मी आज घेऊन जाणार. बापरे सावकार, असं काय बोलू राहिले तुम्ही? म्हणजे मला कसं काय नसेल, तुम्ही
असं काय बोलू राहिले म्हणजे? हा खोटा सावकार, हा खरंच बोलतो म्हणून बोललो. अहो तुमच्या पैशाच्या याच्या संदर्भात बोला ना, मला न्यायचा विषय काय काढून राहिले तुम्ही? पैसा द्या मग. नाही तुम्हाला नेत, लगेच टाका. अहो लगेच नाही ना सावकार. नाही लगेच तर मग तुम्ही चला. अहो असं काय करू राहिले सावकार तुम्ही? असं डायरेक्ट हात धरून वडीत का? आमचं कामच असं आहे बाई. त्या टायमाला तुम्हाला अक्कल नव्हती का, लाज नव्हती पैसे घ्यायला? तुम्हाला गोडीत सांगतो, आजचे आज मला पैसे द्या, आणि नसतील पैसे तर तुमचं शरीर या खोटे सावकाराला द्या. अरे बापरे सावकार काय बोलू राहिले? तुम्हाला कोणी आया बहिणी आहे का नाही? कुशाल शरीर मागू राहिले पैशाच्या बदल्यामध्ये. लाज नाही वाटत का तुम्हाला? ह्या पैशा पायी मी आया बहिणीला सुद्धा ओळखीत नाही. खोटे सावकार म्हणते याला. अहो पण आया बहिणी ओळखायला शिका ना सावकार. पैसा काय पैसा आज आहे उद्या नाही. पण तुम्ही जरा माणुसकीचा पा. शांताबाई, मला तत्वज्ञान शिकू नका. तुमच्यापेक्षा आम्ही लई ज्ञानी आहे. ऐका शांताबाई, सांगितलं तेवढं ऐकायचं. पैसा आत्ता द्यायचा, नाही तर मग माझ्या संग तुम्ही यायचं. अहो मी काय म्हणते ऐका ना, तुम्ही एवढा कल्ला करू नका ना. आजूबाजूला ऐकायचं ना. इकडे मधी चला मधी. हा चला. तुमचा एक तर आवाज एवढा मोठा आहे सावकार. सावकार आलो. थांबा, मला दरवाजा लावून घ्याऊ द्या. अहो लगेच तुम्ही दरवाजा का लावून राहिले आमच्या घराची दार? अहो ऐका, इकडं तुमच्या शेजारी लोक असता. माझा आवाज मोठा आहे. तुमचीच बदनामी व्हायला नको. हो. अलग देणार. मी तुमच्या इज्जतीला जपतो. हो ना. हा बसा, चला इकडं बसा, बसून बोलू. आता तुम्हाला एक माहितीये का? बोला ना सावकार. हा सावकार एवढा सोपा नका समजू. तुमच्या घरात मी बसलो येऊन. अहो तुमच्या घराच्या भीती अशा आहे का सावकाराचं तोंड त्याच्यात दिसल. आणि सावकाराचे पैसे बुडवाय तुम्हाला काही मनाची नाही ते जनाची राहू द्या. ऐका शांताबाई, भारी भारी घर, भारी भारी साड्या. सावकार मग आता काय आम्ही आता पुढचं बोलले असते, पण जाऊ द्या. साड्या घालू नको का मग? उघड राहू का आम्ही? तुमच्याकडे पैसे जर नसले, तुमचं आमच्या साड्यांपर्यंत लक्ष का आता पार? अहो लक्ष का म्हणजे सावकार आहे हा. कोणच्या नजरेनं कुठं पाहिजे याचा भरोसा आहे का? अहो म्हणजे तुम्ही आता वाईट नजर ठेवू राहिले ना माझ्यावर, बरोबर आहे ना? अहो. पैशासाठी. पैसा आहे तो, पैसा वाईटच करणार. शांताबाई, तुम्ही माझेच पैसे घेऊन माझ्यावर आवाज वाजू राहिल्या का? अहो लाख रुपयाचं तुमच्याकडे लॅपटॉप आहे, फला नाही, बिस्ता नाही, हे फुकट आलं का? अहो पोरांना शिक्षणासाठी लागतं ना ते. ते पोरण फिर जाऊ द्या, मला ते बाकीचं माहित नाही. हे बा मी पैसे घेतल्याशिवाय जाणार तर नाही तर मग तुमच्या आख्या शरीराचा उपभोग घेणार मी आज इडच आणि ह्याच घरात. बाई आता 10 वखत तुमच्याशी डोकं लावण्यात मजा नाही बर का. माझं तोंड तुमच्या पुढे दुखू राहिलं. अहो मग तुम्ही एवढे भुकात आहे सावकार? हो भुकाच्या म्हणत्या. तुम्हाला कुत्रा वाटलं काय भुकाया? आमचा असं पैसा फेकत तमाशा देखो. हा ते तुमचं बरोबर आहे. मला असं म्हणायचं होतं, तुम्ही एवढे बोला त्या, एवढे वरडू राहिले पार डिंबीच्या देठापासून. मग आता तुमचं तोंड दुखल नाही तर काय होईल? अहो उगेच मी तुमच्या तोंडाक पाहतो, नाही तर असा दुसरा माणूस आता त्याच्या खाट कंठवली असती. हा का? सावकार हा. हा बरोबर आहे. बरं मी काय म्हणते सावकार, बोला. मग थांबा द्या का एखादा महिना अजून? काय पैशाला? हा अहो पैशाला थांबा द्या. सावकार काय तुम्ही असे पडावं. सावकार तुम्हाला काही नको ते, मला पैसे गेले तर चालते, पण मी तुझा घुम्यात घालून जाईल. सावकार अहो तुम्हाला हे पटलं पाहिजे जरा. हा जरा नाही, तुम्हाला काय केस करायची या सावकाराव करा. अहो पण शांताबाई आता खूप दिवस झाले, नाही दिवस झाले. अहो सावकार ऐका ना, अशी काही इज्जत घेऊन राहिले माझी तुम्ही. सावकार अहो सोडा ना सावकार. अहो तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ना मला, बोलू द्या ना सावकार. नाही
बोलूही नको. आम्हाला पैसा पाहिजे. अहो सावकार मी काय म्हणते, अहो आया बहिणी आहे का नाही काही? आम्ही आयाबाईंनी सगळ्या त्याची लाजच सोडून दिली. सावकार काय तुम्ही खुशाल बी लागले तर सोडीना सुद्धा सोडा ना, तुमच्याशी थोडं बोलायचं मला सावकार. जवळ माझं काम होत नाही तवर मी सोडूच शकत नाही तुला. अहो सावकार तामानं थोडं मला बोलून तर घेऊ द्या तुमच्या संग. तू किती रडगा तरी नाही सोडणार. त्याचा बदला मी काढून घेणार पाहिजे. अहो सावकार सोडा ना, काय सांगते ते काय काय सावकार. अहो मी काय म्हणते, तुम्हाला तुम्हाला माझं शरीर पाहिजे का? हो शरीर पाहिजे शरीर. म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे, शरीर पाहिजे का? एक वेळेला पैसे नाही दिले तर पण मग तू जर मला शरीर दिलं तर मी पैसे सोडून दिले. मग सगळे पैसे सोडून द्याल? सोडले. ठीक आहे, पण परत पैसे मागायचे ना, परत दारात यायचं नाही माझ्या. अरे हा खोटा सावकार पैसे सुद्धा मागाई येणार नाही तो दारात. बर चालेल चालेल, ठीक आहे. देणार हा मग सरकावर. शांता, शांता, बोला ना सावकार. अगं किती छान दिसती तू. हं? हो हो आज मला तो मस्त माझा शरीराची भूकच भागावली आणि तुझ्यावरती भागली. वा वा तू छान दिसायची म्हणून माझं तुझ्यावर मन पाकलेलं होतं. सावकार झाली ना तुमची इच्छा पूर्ण? नाही झाली अजून शांताबाई. आता काय पाहिजे सावकार? आता सोडा ना मला. ऐक ऐक सावकार, बास ना आता. वासना नाही. सावकार या सावकाराचे सोपा नाही हा, तुला जामच करून टाकेल हा सावकार. हो सावकार, पैशासाठी किती याना करू राहिले तुम्ही. माझ्या जीवाचे सावकार, गरिबीला लाज नाही, नाही तर तुमच्याकडून कर्ज घेतलं नसतं, असं शरीर दिलं नसतं तुम्हाला. घ्यायला तवा लाज नाही वाटली. आता तुमच्या शरीराची मी तुमच्या शरीरावर मौज मजा करतो तर तुम्हाला कसं वाटतं जीवाला? सावकार बास ना आता सावकार. झोपली, थकली, आता थकली, करून करून थकली. शेवट शांताबाई या खोटे सावकारांना थकावलीच. आता मला माझ्या जीवाची मस्त आईच झाली. आता जातो मी. आता पाहतो. झोप झोप. थकली ती, जाऊ दे आता हिला झोपू दे. हिच्या कपाटात जर काही असलं तर तेवढी मला चौकशी करू दे. असलो ते घेऊन जातो. वा 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 वा, काय दागिने. काय शांताबाई खोटं बोलती. अरे या सावकाराचे पैसे द्यायला हिला काहीच वाटलं नाही. राहू दे पैसे मला म्हणती आणि एवढे दागिने तिनं घडून घरात ठेवले. वा वा, मला पाहू दे. काय काय बांगड्या, नेकलेस, पोत कानातलं. हो हाय हाय हाय. बस. अरे माझी स्वतःची बायको घालील. माझी बायको या सावकाराची बायको अशी टकाटक दिसल. जाऊ दे. सावकार शांताबाईच्या शरीराची मजाही घेतली आणि दागिने भेटले. काय तुझे पैसे नको, तो दारात सुद्धा हा खोटे सावकार येणार सुद्धा नाही. तुझी पायरी अंगाया. चाल झोप. सावकार आला होता ना. बापरे, कपाट उघडा. दागिने
अरे बापरे, काय करू आता? मला कशी झोप लागून गेली का त्याने काय बोलीचं टाकलं काय औषध माझ्यावर? मला जाग सुद्धा नाही आली परत. आणि कवनिकच गेला माझ्या शरीराशी खेळला मेला. एवढा मोठा कल्ला करून बोलत होता, सगळे आजूबाजूला ऐकत होते. शरीराशी मजाही मारली आणि वरून दागिन्याचा डबा बी घेऊन पळून गेला. अरे देवा देवा, काय करू? कर्ज नसतं घेतलं या सावकारड्याकडून तर बरं झालं असतं. येतं उलट डोक्याला ताण झाला. त्या कर्जाचे डबल पैशाचे दागिने घेऊन गेला तो. आता काय करू? आता तोंडात मारायला कोणी राहिलं नाही माझ्या. बापरे देवा, आता काय करू? नवऱ्याला जर माहीत झालं तर नवरा असा ठेसून काढील. म्हणशील सोन्याचे दागिने नाही वस्तू तू काय करीत होती? एवढे माझे 4-5 लाखाचे दागिने घेऊन गेला. आता नवऱ्याला काय सांगू मी? तो म्हणशील एवढे दागिने मेहनतीने कमावले होते, तू एवढी झोपली होती का म्हणशील